तो दोस्तों आ चुका हूँ अभी पार्किंग में और अभी गाड़ी लेके जाते हैं लोडिंग करने के लिए लोडिंग पॉइंट पे और देखते हैं उधर क्या होता है और किधर का लोड मिलता है। दोस्तों ये रहा सुबह सुबह 8 बजे का नज़ारा देख सकते हैं आप। आणि ह्या गोष्टी चालू राहते त्याच्यामुळंच माणूस असं हिरो होऊन जातो ना, असं वाटतं आपली गाडी रस्त्यावर नाही हवामध्ये जर चालली असती ना एक नंबर वाटला। तुम्ही बघू शकता आता अशा गोष्टी बघायला भेटतात। बघा कसले सायकल आणतात, सायकल रायडर रे भावांनो। दोस्तों हम आ चुके हैं अभी कंपनी में जिधर आपण सांडलो होता आधी टाकताना अर्धा 1 लिटर डिझेल खाली वाया गेलो होतं आणि नंतर तो हेलो दोस्तों आ चुका हूँ अभी पार्किंग में और अभी गाड़ी लेके जाते हैं लोडिंग करने के लिए लोडिंग पॉइंट पे और देखते हैं उधर क्या होता है और किधर का लोड मिलता है। तो अभी चलो देखते हैं क्योंकि लोड है ना वो आज लॉन्ग रूट का होने वाला है। तो बने रहिए हमारे साथ और आज के ब्लॉग में बहुत ज़्यादा मज़ा आने वाला है। तो अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए, ये आप लोगों को देखने को मिलती रहेंगी। दोस्तों चलो चलते हैं और देखते हैं अपने को लोड कितना लंबा रूट का मिला है। तो सुबह सुबह का कुछ 8 बजे का नज़ारा ये ऐसा कुछ दिखता है, देख सकते हैं आप लोग भी। तो देख सकते हैं अभी मैं जा रहा हूँ लोडिंग के लिए और इधर कुछ सन का नज़ारा दिखा था आप लोगों को, कितना अच्छा लग रहा है। तो इधर से अपने को जाना है कम से कम 4 किलोमीटर लंबा लोडिंग के लिए। चलो चलते हैं। इधर MIDC की कंपनी वगैरह देख सकते हैं, कितना खूबसूरत नज़ारा सुबह सुबह लगता है दोस्तों। और टपरी वगैरह भी अभी बंद है, सब चालू नहीं है, लोग अभी मतलब काम पे जा ही रहे हैं। और ये बाइक वाले को तो कीड़ा काट रहा है क्योंकि ये आड़ा टेढ़ा गाड़ी चला रहा है। पहले को साइड में दबाया, बाबा क्या करूँ, कभी कभी ऐसी हरकतें करनी पड़ती है क्योंकि ये लोकल का रास्ता है, इधर कोई साइड नहीं दे। दोस्तों ये रहा सुबह सुबह 8 बजे का नज़ारा देख सकते हैं आप लोग, कितना खूबसूरत सन और कितना खूबसूरत रोड लग रहा है। इसमें देखिए बैल वगैरह लेके जा रहे हैं क्योंकि बैल गाड़ा घाट में उनको दौड़ाना रहेगा। और ये कंपनी वगैरह देखिए कितना अच्छा लग रहा है, कितना प्यारा सा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। मतलब बहुत ज़्यादा आनंद आ रहा है कि ये घाट है, ये पहाड़ी का, ये पूरा पहाड़ी है, पहाड़ी के नीचे पूरा घाट ही घाट है। तो अंदर नहीं जा सकते, ये बारिश में इधर पानी वगैरह भरा रहता है। अभी फिलहाल पानी वगैरह नहीं है, हमारा भी इधर पूरा कंपनी है। तो पूरा खड्डा पड़ने के बाद लोग कंपनी वगैरह बना लेते हैं। जैसे कि गाड़ी कितना खड़ा है, एक लाइन से पूरा गाड़ी ही गाड़ी खड़ा है, सब लोडिंग करके अनलोडिंग हुआ वाला गाड़ी। मतलब ये दोनों साइड में है, लेफ्ट में और राइट में दोनों साइड में गाड़ी खड़ा है। देख लीजिए आपको, लेफ्ट साइड में भी गाड़ी खड़ा है, राइट साइड में भी गाड़ी खड़ा है। तो मोबाइल लगाया है राव नहीं तो इसलिए दिखा नहीं इसका, लेकिन गाड़ी मेरा निकल रहा है इधर से। तो अभी बेल्ट एक ही मारा है और जो इस गाड़ी में बेल्ट नहीं है तो दूसरे गाड़ी से बेल्ट निकाल के मारना पड़ेगा। तो अभी चलते पास में और निकालते हैं दूसरे गाड़ी का बेल्ट और इसमें मार के और फालना भी मारना पड़ेगा। मारने में तो ज़्यादा प्रॉब्लम होती है। तो चलो चलते हैं पार्किंग में मिलते हैं। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सध्या आम्ही चाललेलो आहे आता मोठ्या गाडीमध्ये आणि हा ब्लॉग तर शंकर भैयाचा शेफ पण त्याच्यामध्ये आज मी माझ्या व्हॉइस मध्ये बनवणार आहे। आज बरंच मीच बोलणार आहे, तो पण बोलणार आहे, एवढं बोल थोडं हाय। तर आता चाललोय आम्ही तलवाडीमध्ये पुण्यातील आणि आता बघू तिकडचा व्ह्यू कसा असणार आहे आणि पक्का MIDC एरिया भावांनो। आणि तिकडं बघणार कसा धुवा खावा लागतो आणि कशी माती उडणार आणि कसा गाळा राहणार, काय ते हवा काय धूर काय धूळ काय सगळं असं बोकांडे घ्यावं लागणार आहे। आम्ही चाललोय आता मस्त वजनामध्ये तिकडं आणि बघू जाऊन तिकडचा नजारा कसा असणार। तर तुम्ही आता बघू शकता भावांनो कसं दिसतंय, मस्त एकदम ओके मध्ये झक्का दिसतंय आणि फोन पण असा हाय पॉवर आहे त्याच्यामुळे तुम्हाला हाय पॉवर क्वालिटी दिसणार समोरची पण। आणि इथं बघा हे हेल्मेटच घालून जावं लागतं या शहरात बऱ्याचशा कंपन्यांमध्ये, त्यामुळे हे डबडं ठेवावं लागतं सोबत। आणि आता बघू शकता कसं वजनामध्ये चाललोय, झूम करून दाखव थोडंसं चाललोय आणि बरंचसं लांब आलेलो आहे। तर भावांनो बघितलं ना आता हळूहळू गर्दी होणं सुरू झालेली आहे, म्हणजे ट्रॅफिक तेवढा लय प्रॉब्लेम आहे, तेवढ्या गोष्टीला फार वाईट लागते। तुम्ही बघू शकता आता अशा गोष्टी बघायला भेटतात। बघा कसले सायकल आणतात, सायकल रायडर रे भावांनो। पण आता माहिती नाही फक्त असे चालवायला लागले का रायडिंग पण करतात। आता बसवाल्याने घातली मधामध्ये, आता बसवाला काय स्वतःच जास्त समजतोय, जाऊ दे त्याला पण काय बोलावं, तो त्याच्या साईडने चालू आहे बघा।
एकदम ओके मध्ये चालू आहे. शकता हळूहळू ट्रॅफिक जाम होणं सुरू झालेलं आहे इथं आणि हेच प्रॉब्लेम आता चालू राहणार आहे. पण याला बघा, याला अक्कल आहे का? हा रॉंग साईडने आणतोय, कधी शिकन कधी नाही ड्रायव्हिंग ते पण माहिती नाही अजून. हे बघा शंकर भाई एकदम वजनामध्ये एक्सक्युटिव्ह आलते आदळाला फार माझ आणि बघू शकता आता हे घातलंय मधामध्ये. आता एवढ्या गोष्टीमुळे एवढा प्रॉब्लेम येणार. आता यांना मधात घातले, आता बघा थांबले गाडी. चला आता याच्या माग हा पडून आपल्याला धूळ देणार आणि आपण धूळ खाणार. हे धंदा आपला चालू राहणार आहे. आता काय करणार, ऑप्शनच नाही दुसरं भावांनो. पण हा ड्रायव्हिंग मध्ये चालताना ही फार मजा आहे, पण मजा घेताना हे असले मधामध्ये येते. आता काय करावं परत. आता या गोष्टीचा उठवायला लागले की आम्ही व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये आणि आमच्या पुढे गाडी घालवून देतात. आता राहिलं का काय, अशा बारकाल्या गाड्या चालल्या, याच्यावर जर गाडी चढली तर काय राहणार त्याचं. पण ठीक आहे, आपण तसे लोक नाही, आपण शांत मनाचे माणसं आहे. शांततेला शांततेनेच उत्तर द्यायचं असतं. आता बघू शकता हळूहळू पुढं ट्रॅफिक जाम होतीये. मागच्या गाड्या पुढं जाऊन आता आमच्यासाठी जाम लावते. पण ठीक आहे, काही विषय नाही तरी पण. चला तर मित्रांनो, आता थोडंसं या ट्रॅफिक मधून जरा पुढं निघू आणि नंतर आपण बोलू. तर भावांनो तुम्ही बघू शकता आता लुक कसा दिसत आहे. पण लुक एवढा भारी दिसायला दिसतो इथपर्यंत दिसन. आता इथं बघा फार गचकी येणार आहे. बघा हे कसं आलं इथं, आदळली. बऱ्याच ठिकाणी हाच विषय होतो, भारी रस्ता येतो, माणसाचा मूड ऑन होतो आणि मूड ऑन झाला का असा घाण रस्ता येतो ना भावांनो, मूडन डोकन काळीजण हातपाय सगळेच ऑफ व्हायला लागतात हळूहळू. आता बघा एवढ्या जाग्यात आदळलोय, आदळलो. आता चांगल्या रस्त्याला परत, आता बघा परत चांगला रस्ता लागलाय. ह्याच गोष्टी चालू राहत्या आणि ह्या गोष्टी चालू राहत्या. त्याच्यामुळंच माणूस असं हे होऊन जातो ना, असं वाटतं आपली गाडी रस्त्यावर नाही हवामध्ये जर चालली असते ना, एक नंबर वाटला ना शंकर भाई. हवामध्ये चालायला पाहिजे होती एकदम. हवामध्ये म्हणजे काय, याच्या टर्कटून काय येतात नाही असले, याच्यावरून घालायची आपण साईड करून. तुम्हाला सांगतो, मी जर गाडी शिकलो ना, मी विचार करणार आपल्या गाडीला पंख कसे बसवते. तर ती रस्त्यानं उडली पाहिजे, नाहीतर समोरून येणाऱ्या गाडीवाला चालवणारा राहतो त्याच्यावर उडली पाहिजे. या दोन्हीतून काहीतरी एक झालंच पाहिजे. अशी गाडी बनवायची. तर आता परत आदळायची आणि ती गाडी हा बोलू शकते, बाकी कोणी की गाडी चालवता येत नाही. मग ज्याला गाडी चालवता येत नाही तेच बनवणार. ज्याला गाडी चालवते त्याला माहीत राहतं आपण कशाला काय केलं तर आपलं कसं असं म्हणून चालवणारा जो आहे तो बरोबर दम खाऊन आणि चांगल्याच प्रकारे चालवतोय भावानो. ड्रायव्हर म्हणजे असा व्यक्ती स्वतःचा जीव हातावर ठेवून समोरच्याचा विचार करून चालत असतो वाटेवर. स्वतःच्या जीवाचं सांगतेच नाही कधी काय होईल कसं होईल, पण तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समोरच्याचे पण जीवाची पर्वा करतोय. एखाद्याला आपल्यामुळं काही ठेस लागू नये, आपल्यामुळं काही प्रॉब्लेम होऊ नये या गोष्टीचा. तर आता तुम्ही बघू शकता इकडं गाड्या वगैरे भरपूर चालू आहे, रस्ता आदळत आहे. तर आता आदळण्यापेक्षा आणि कॅमेरा हलू देण्यापेक्षा चला तर अपन चांगल्या रस्त्याला लागलो. दोस्तों हम आ चुके हैं अभी कंपनी में, जिधर अपने को गाड़ना है, अपना गाड़ी आन लो. तो देख सकते हैं इधर का एरिया वगैरह हो गया अपनी इधर गाड़ी. तो गाड़ी मैंने इधर पार्क कर दिया है. मटेरियल देख सकते हैं कितना बड़ा मटेरियल है, ओपन फाल का लाना पड़ा. तो दोस्तों ऐसा मटेरियल रहता है. ज़्यादा से ज़्यादा हम जहाँ लोकल चलते हैं, इसीलिए हम आपको लॉन्ग टूर का कुछ दिखा नहीं सकते, क्योंकि अपना लोकल ही गाड़ी चलता है. ये रहा नज़ारा वगैरह तो देख सकते हैं. इधर कंपनी का बोल रहा है, और इस कंपनी को इधर पूरा ओपन में पूरा पेंट वगैरह हमारी देख सकते हैं आप लोग. और अपना गाड़ी इधर खड़ा है. तो चलो दोस्तों करते हैं लोडिंग और मिलते हैं आप लोगों से वापस. तर फायनली मित्रांनो आपली किदेन वगैरे आली होती आणि हा जॉब आहे ना किदेननी उचलणार होते, त्याच्यामुळे आपण गाडी साईडला दाबून लावली होती. आता किदेन आली, आता गाडी लावायची होतं रिवर्समध्ये घालून आणि साईडला लावायची होती. ते किदेननी उचलून घेणार आहे आणि लगेच गाडी सोडणार आहे. काय त्याला खाली करायला 5 मिनटं लागते ते मटेरियलला. तर मित्रांनो मी लावत होतो गाडी, बघू शकता आता तुम्ही. तर मित्रांनो आता मी करत होतो गाडी बॅक आणि गाडी लावायची होतं अनलोडिंग करायसाठी, आणि भाऊ आपला बाहेर होता आणि तो काढत होता सूट. तो बघू शकता मित्रांनो आता मी गाडी कंपनीच्या आतमध्ये घेतली आहे. काय इथं जागा नव्हती तेवढा वळवायला गाडी, त्याच्यामुळे मी आतमध्ये गाडी घेतली. आता मी वळवणार आहे गाडी. बघू शकता मी स्टेअरिंगवर होतो आणि गाडी वळवत होतो. गाडी वळून लावायची होती आपल्याला.
तर आत्ता घेतली गाडी पुढे परत आणि गाडी परत लावायची आहे आपल्या पॉईंटला. मी पुढे घेतली त्याच्यानंतर आपला गाडीचं करत होतो मागं थोडा पुढे गेली होती त्याच्यामुळे. आणि आता गाडी वगैरे पॉईंटर वगैरे लावून झालं आहे मित्रांनो. तर आत्ता मी खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर आता मी वर जाणार आहे. लावलं आहे ते बेल्ट वगैरे काढणार आहे आत्ता. मग बेल्ट वगैरे काढून आपला गाडी खाली होणार आहे लगेच. तर चला मित्रांनो निघलेलो आहे. तर भावांनो आता निघलेलो आहे आम्ही गाडी खाली करून आणि चाललेलो आहे. एकदम मस्त हायवे ना, काय गाडी कुदाचं काम नाही, काय टेन्शन नाही, एकदम मस्त असा रोड आहे. चला तर तुम्हाला पण दाखवतोय आणि सगळे कामं उरकून चाललोय आता. मित्रांनो तुम्हाला मी एक सांगायचं होतं, ते ड्रायव्हरची नोकरी एवढी आसान नाही. लई कष्ट केल्यावर ड्रायव्हर बनतो माणूस. जेवण पण भेटत नाही, झोपायचे भेटत नाही, काहीच भेटत नाही मित्रांनो. तर आत्ता तलवाडी आहे ते तलवाड्याचं झालंय आता काम. आता जाणार आहे आम्ही इथून देहूला. आता देहूचं लोकेशनचं चाललंय. आता देहूचं लोकेशन तर माहिती नाही भावांनो, पण आता चाललंय. बघू आता कुठेतरी कमाने म्हणते, त्या कमानीमधून जाऊ. अर्धा 1 लिटर डिझेल खाली वाया गेलं होतं आणि नंतर टाकीत भरणं चाललंय. तुम्ही बघू शकता थोड्या वेळा टाकी अशी तुम्हाला अशी जाम दिसेल. आणि आता बघू शकता टाकीत आता मस्त भरणं चालू आहे. इकडून शंकर काहीतरी ॲक्शन करतोय हे. हे बघू शकता इथे रीडिंग बघा. आणि हे मस्त येणार नाही तुम्हाला अंक, कारण मला पण मस्त येणार नाही. आणि आता